मित्रांनो, शिवसेना खरी कोणाची, म्हणजे असली शिवसेना कोणाची, नकली कोणाची, आणि पक्षाचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण ते चिन्ह कोणाचं, अर्थात सुप्रीम कोर्टामध्ये याच संदर्भानं या प्रकरणाची महासुनावणी सुरू आहे. 5 दिवस सलग उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा दमदार असा युक्तिवाद झाला. आता पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे. कपिल सिब्बल यांनी 5 दिवसाच्या युक्तिवादामध्ये भारतीय निवडणूक आयोगाचं वस्त्र हरण करून टाकलेलं आहे, वाभाडे काढलेले आहेत. आता या रखडलेल्या प्रकरणाचा निकाल येत्या काही महिन्यामध्ये येण्याची अपेक्षा असताना सुप्रीम कोर्टावर मोठा राजकीय दबाव असल्याचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी केलेला आहे. हा दावा त्यांनी मोगम स्वरूपात केलेला नाही, तर थेट भाजपच्या बड्या नेत्यांची नावं घेऊन केलेला हा दावा आहे. सर्वोच्च न्यायालयाबाबत नागरिकांचा विश्वास तर डळमळीत झालेला आहे. लोकांच्या मनामध्ये संशय आहे. संशयाच्या या भावना लोक सोशल मीडियावर उघडपणे व्यक्त सुद्धा करीत आहेत. त्यात शिवसेनेच्या महत्वाच्या खटल्यात ही आजवर फक्त तारीख पे तारीख. उद्धव ठाकरे यांना सोडून आमदार टप्प्याटप्प्याने गेलेले होते, एकदमही गेलेले नाहीत. तरी सुद्धा ते 10व्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवले गेले नाहीत. आता येत्या काही महिन्यात शिवसेनेच्या खटल्याचा निकाल लागेल आणि हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाईल असा दावा केला जात असतानाच उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी न्याय संस्थेवर राजकीय दबाव आहे असं स्पष्ट शब्दामध्ये म्हटलेलं आहे. हा दबाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाच असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे, अगदी नाव घेऊन केलेला आहे. आणि हे केवळ आपलंच मत नाही, तर निवृत्त झालेले अनेक न्यायाधीश सुद्धा असा दबाव असल्याचं सांगत आहेत, असं सुद्धा या असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे. मी एकटा नाही, तर निवृत्त झालेले अनेक न्यायमूर्ती म्हणतात की न्याय व्यवस्थेवर काही प्रमाणात दबाव आहे. तो दबाव नरेंद्र मोदी सारखे अशिक्षित घटक तयार करीत असतात, अमित शहा तयार करीत असतात. त्यामुळं तो दबाव आहेच, हे आपल्याला अमान्य करून चालणार नाही. एखाद्या सरन्यायाधीशाकडे केवळ गणपतीची पूजा करायला येतो असं म्हणायचं, त्यातून काय साध्य करायचं हे गणित ठरलेलं असेल तर जे नेते अशा पद्धतीनं वागतात त्यांनी लोकांच्या मनातील शंकाचं निरसन करायला पाहिजे, असं सुद्धा असीम सरोदे म्हणाले आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे आणि 6 खासदार भेटायला गेले तेव्हा त्यांनी पाठीवर हात ठेवून सांगितलं, भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. तशा बातम्या आल्या. हे जेव्हा असं म्हणतात आणि सांगतात की पक्ष आणि चिन्ह तुमच्याकडे राहील, काळजी करू नका असं सांगतात, एवढा आत्मविश्वास आणि बेकायदेशीरपणाला पाठिंबा देण्याची प्रवृत्ती कशी तयार झाली? म्हणजे हा एक गंभीर प्रश्न असल्याचं मला तरी वाटतं, असं सरोदे म्हणाले. चंद्रचूड आणि 4 न्यायाधीशांनी जो निर्णय दिला त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजकीय वागलेले आहेत. त्यांनी जो बहुमत चाचणीचा निर्णय घेतलेला होता आणि आदेश दिलेला होता तोच बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानंही म्हटलेलं आहे. याची आठवण सुद्धा सरोदे यांनी करून दिली. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, शिंदे गटाला सूचक असा टोला लगवताना सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या दरम्यान सगळ्यात मोठी अडचण शिंदे गटासमोर असणार आहे आणि ती म्हणजे त्यांना वेळ कमी पडणार आहे. कारण असत्य सांगायला कितीही वेळ दिला तरी तो कमीच पडणार. त्यांना असत्य ओरडून सुप्रीम कोर्टासमोर मांडावं लागणार आहे, असं सुद्धा असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टासमोर शिवसेनेच्या अत्यंत महत्वाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा न्याय व्यवस्थेवर दबाव असल्याचा दावा ठाकरे शिवसेनेच्या वकिलांनीच केल्यामुळं केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर
कायद्याच्या विभागात ही मोठी खळबळ उडालेली आहे. ऍडव्होकेट असीम सरोदे यांचा हा दावा तुम्हाला पटतो का मित्रांनो? जरूर सांगा. आणि मग असा राजकीय दबाव असेल तर शिवसेनेच्या या खटल्याचं काय होईल असं तुम्हाला वाटतं? जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.